जर माझ्या बोरिवलीच्या मुलींच्या रक्षणासाठी मला शस्त्र उचलावं लागला तर मी उचलणार. माझ्यावरती जे कारवाई करायची आहे ते पोलिसांनी कारवाई करा. मी बांगड्या नाही घातले. मला बोरिवली बांगलादेश होऊ द्यायचं नाही हे मी बोललोय. मी तो दिवस उजडू देणार नाही. कुठले भाई कसले भाई, पोलिसांची भीती वाटलीच पाहिजे. हे बोरिवलीत मी खपून घेणार नाही. मी प्रशासनाला चेतावणी देतो. खुलेआम बेच रहा है सर, रोड पे खुलेआम. नहीं गाना घट बर्बाद कर रहा जनरेशन ये. मी मागील 1 वर्षापासून पोलीस आणि BMCला सांगत आहे की जिथे अंधार आहे त्या प्रत्येक ठिकाणी, मग तो उद्यान असो किंवा रस्ता असो, लोकांनी दारू पिण्याचा अड्डा बनवून ठेवलाय. मी त्याच्या विरोधात मोहीम करण्याची तयारी दाखवली. मी पोलिसांना सांगितलं तुम्ही करत नाही तर मला अधिकार द्या, मी ॲक्शन घ्यायला तयार आहे. पोलिसांनी मला ॲडिशनल CPने विनंती केली की नाही तुम्ही वेळ द्या, आम्ही करतो. पण पोलीस गाडी घेऊन जाते आणि दारू पिणारे किंवा गर्दुल्ले पळून जातात. आज बोरिवलीत एक दुर्दैवी प्रकार, ज्याची मी वारंवार त्यांना ताकीद देत होतो की कधी कुठल्या मुलीवर असा प्रकार झाला तर त्या दिवशी तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही. आज अशीच एक घटना आनंदराव पवार शाळेच्या जवळ आमच्या 3 मुली तिकडे इव्हनिंगला वॉक करत होत्या. एक मुलगा त्यांचा पाठलाग करता लक्षात आल्यावरती त्या तिकडे उभा राहिला. उभा राहण्यावर तो जाऊन त्यांना विचारतो क्या लेगी, कितना रेट आहे, आणि त्याच्यानंतर त्यांच्या छातीवर हात टाकला. एवढी हिंमत त्याची झाली आणि मग त्या मुलीने हिंमत दाखवली, त्याला मारला तेव्हा आणि ओरडाओरड केली. तेवढ्या शिवा शेट्टी तिकडे जात होते, ते थांबले आणि त्याच्यानंतर त्या मुलाला पकडलं. लक्षात आलं तो मुस्लिम होता, पण हातात त्याने कलावा बांधलाय. आता हे जे लव जिहाद, लँड जिहाद, हे सगळे प्रकार जे चालू आहे हे बोरिवलीत मी खपून घेणार नाही. मी चेतावणी आज पण पोलिसांना दिली आहे की मला जर हे चायनीजचे सगळे दुकान जिथे ओपनली दारू पिलं जात आहे, वाईन शॉपच्या समोर आत्ता पण लुक्काछुपी जी चालू आहे, मी वाईन शॉप वाल्यांना पण चेतावणी देतो, जर तुम्ही बंद केलं नाही तर सोसायटीतील सगळ्या महिलांना खालती उतरून वाईन शॉप बंद करण्यासाठी मुंबईत आंदोलन करेन. आणि उद्यान आणि रस्ते, म्हणजे मागे दिवाळीच्या वेळी घटना झाली, आमचेच बोरिवलीचे समन्वयक दिनेश झाला यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला. का झाला तर तिकडे जी लोक दारू पित होते त्यांना तिकडे कोणी नको. त्याशिवाय APJ अब्दुल कलाम गार्डन आहे आणि कोरा केंद्रच्या मधल्या रस्त्यावरती तिकडे गर्दुल्ले बसत असतात. जर तिकडून कोण गुजराती मुलगी तिकडून गेल्या तर त्यांना चाकू दाखवतात, त्याच्याकडून सामान लुटतात. मी पोलिसांना सांगतोय पण पोलीस कारवाई करत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. लिंक रोडवरती एक बाई सर्रास ड्रग्स विकते. 1 वर्षापासून मी बोलतोय की या बाईवरती कारवाई करा, पण फुटपाथ तिने घर बनवलंय, ओपनली ड्रग्स विकते. बोरिवली स्टेशनच्या समोर ड्रग्सचा प्रकार आम्ही आज पण सांगितलं, मागे सुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. बोरिवली स्टेशनच्या समोर हे स्ट्रीट लाईट कोण बंद करतो, स्कायवॉकची लाईट कोण बंद करतो, स्कायवॉकवर हे सगळे उद्योग कोण चालवतो, स्कायवॉकला बियर बार बनवून ठेवला होता, याचा फोटो मी सोशल मीडियावर अपलोड केला होता. वारंवार एक आमदार सांगतोय तो लॉ अँड ऑर्डर मध्ये विश्वास ठेवतोय, पण म्हणून तो लाचार नाही. मी बांगड्या नाही घातलेत आणि जर आमच्या मुलींची कोण छेड घालत असेल तर माझ्याशी तुमचा मुकाबला आहे. लक्षात ठेवा, आमच्या महिला रस्त्यावर उतरून तुम्हाला चालायला देणार नाही. LT रोडवरती वारंवार सांगतोय हे हॉकरवर कारवाई पोलीस स्टेशनच्या समोर का होत नाहीये. कमीत कमी मी 500 वेळा बोललोय तरी सुद्धा ऍक्शन होत नाही. हे एवढे आता BMCच्या समोर हॉस्पिटलचा प्लॉट आहे. काल समजला कोण इलियास भाई तिकडे हप्ता वसूल करतायत. कुठले भाई कसले भाई, इथे भाईगिरी फक्त पोलिसांची चालली पाहिजे, लॉ अँड ऑर्डरची चालली पाहिजे. हे बाहेरून येऊन हप्ता वसूल करतात. ही जर गुंडगिरी बंद नाही झाली 1 आठवड्याचा वेळ देतो, नाहीतर आम्हीच रस्त्यावर उतरू. ही फायनल वॉर्निंग आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून मी बसणार आहे BMC मध्ये.
मी BMC अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या संयमची परीक्षा घेऊ नका. पहिला आमदार असेल ज्याने एका सुद्धा हॉकरसाठी फोन केला नाही. मला बोरिवलीचं बांगलादेश होऊ द्यायचं नाही हे मी बोललोय. लोक तक्रार करतात आहे की सोसायटीच्या समोर गार्डन आहे आणि लोक दारू पितात, शिव्या देतात, आम्ही आमच्या खिडक्या बंद करतो. ज्या लोकांचं घर त्या गार्डनच्या समोर आहे त्यांची काय चूक आहे की रोज त्यांनी आई बहिणीवरती शिवाच ऐकायचं? रात्री 9 वाजले की तिकडे ओपन बार सुरू होतो आणि त्यांना पोलिसांची भीती का नाही? पोलिसांची भीती वाटलीच पाहिजे. जे पण दुष्ट लोक आहेत, दुर्जन शक्ती आहे, त्यांना पोलिसांची भीती वाटलीच पाहिजे. आणि जर नाही वाटली तर आम्ही रस्त्यावर उतरून जनप्रतिनिधी काय करू शकतो ही ताकद बोरिवलीमध्ये दाखवू, हा मी आज इशारा देतो. आणि ज्या माझ्या बहिणीने आज ताकद दाखवली, हिंमत दाखवली आणि त्या शैतानाचा मुकाबला केला, त्यामुळे आजचा हा प्रकार उघडीस आला. आणि काही न करता ते सगळं व्यवस्थित झालं, नाहीतर काही दुर्दैवी घटना घडली असती तर आज बोरिवली पेटला असता. मी प्रशासनाला चेतावणी देतो. वारंवार आमदार सांगतोय तरी सुद्धा बोरिवली स्टेशनच्या समोर हा अंधार का आहे? कोण अडाणीचे अधिकारी आहेत, कोण BMCचे अधिकारी आहेत ज्यांना आज सुद्धा पडली नाही? स्काय वॉकवर मी काल गेलो, तिकडे एक गर्दुल्ला बसला होता, त्याच्या हातात चाकू होती. हे चाकू घेऊन स्काय वॉकवर काय करतात आहे? आणि हे पोलिसांच्या निर्देशनात का येत नाहीये? त्यांच्यावरती कारवाई का करत नाही? का हे लॉ अँड ऑर्डरच्या वरती आहेत का? माझा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून एक्साईजच्या लोकांना, पोलीसच्या लोकांना, BMCच्या लोकांना आज मी आतापर्यंत विनंती करत आलो. आज मी चेतावणी देतो. मला बोरिवलीचे फुटपाथ हे बोरिवलीच्या लोकांना चालण्याकरता पाहिजे. बोरिवलीवरती अतिक्रमण हे जे आहे फुटपाथवरती हे संपलं पाहिजे. उद्यानमधून जे दारू पितात, ओपन अड्डा चालू केलाय ते बंद झाला पाहिजे. आत्ता पण बोरिवलीमध्ये तुम्ही फिरा, प्रत्येक चायनीजच्या गाडीवरती सराट दारू विकते. दारू इझिली अवेलेबल आहे, ड्रग्स इझिली अवेलेबल आहे. आता हे रातमध्ये अंडा पाव, चहा, बन पाव, मस्का पाव का रात्री 2 वाजता पाहिजे? घरी जाऊन झोपा. मी सगळ्यांना विनंती करतो, घरी जाऊन झोपा. घरी आई, तुमची पत्नी जे देते ना ते खा. उगीच पोलिसांना ताण देऊ नका आणि लॉ अँड ऑर्डर डिस्टर्ब करू नका. आणि असे जे लोक रात्री आता धंदा करतात आहे ते कुठल्याही नियमात नाहीये, त्यांच्यावरती BMCने कारवाई केलीच पाहिजे. 24 तास कारवाई केली पाहिजे. जमावबंदी असते तरी सुद्धा रात्री 50-50 लोक ओपनली दारू पितात, पोलिसच्या समोर दारू पितात, ड्रग्स घेतात. का त्यांच्यावरती अंकुश नाही? हा माझा प्रश्न आहे. आणि कुठल्या अपघाताची वाट बघतोय का? की असा बोरिवलीची हेडलाईन येईल की बलात्कार झाला, या दिवशीची वाट बघतोय का? मी तो दिवस उजडू देणार नाही. बोरिवलीत महिला सुरक्षित आहेत, सुरक्षितच राहणार. पण जर काही लोकांची मंशा असेल की इकडे येऊन आमच्या रस्त्यावर धंदा करणार आणि आमच्या मुली जेव्हा जाणार त्यांच्यावरती सिगरेटचा धुवा उडवणार, त्यांच्यावरती अश्लील कमेंट पास करणार, ते सुद्धा पोलीस स्टेशनच्या 50 मीटरच्या समोर, आणि पोलिसांच्या लक्षात येत नसेल तर ही गंभीर बाब आहे. त्यांना मग पोलिसांचा शय आहे असं मी बोलेन. आणि यांच्यावरती कारवाई मला अपेक्षित आहे आणि ती कारवाई पाहिजेच. माझ्या आईने सांगितलंय, चांगल्या कामासाठी जर जेलमध्ये गेला तर मला अभिमान वाटेल. जर माझ्या बोरिवलीच्या मुलींच्या रक्षणासाठी मला शस्त्र उचलावं लागला तर मी उचलणार. माझ्यावरती जे कारवाई करायची आहे ते पोलिसांनी कारवाई करायला मला कुठली भीती नाही.